अजितदादांबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश कधी केला? तुमची वेळ सुरू होते आत्ता. याचे बरोबर उत्तर आहे 1982 मध्ये एक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात केली. पुढील प्रश्न आहे, अजित पवार हे लोकसभा निवडणुकीत कधी निवडून आले? तुमची वेळ सुरू होते आता. याचे बरोबर उत्तर आहे 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीमध्ये ते निवडून आले होते. अजित पवार किती वेळा बारामतीचे खासदार राहिले आहेत? तुमची वेळ सुरू होते आता. सलग 8 वेळा ते बारामतीचे खासदार राहिले आहेत. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केले आहे? तुमची वेळ सुरू होते आता. याचे बरोबर उत्तर आहे त्यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचे अर्थसंकल्प सादर केले आहे. आपला पुढील प्रश्न आहे, अजित पवार यांच्या पत्नीचे नाव काय आहे? तुमची वेळ सुरू होते आता. मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी 2026 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मित्रांनो, तुम्हाला अनेक गोष्ट माहीत आहे का? 18 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. हा महाराष्ट्र राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शोककारक टप्पा मानला जातो. तुम्हाला त्यांच्या राजकीय प्रवासातील एखाद्या वैशिष्ट्य घटनेबद्दल, उद्या पहाटेच्या शपथविधीबद्दल अधिक माहिती हवी आहे का? मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व तुमच्या लहान मित्राच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्मार्ट समर्थ. धन्यवाद.